नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंडवता आता गुरु राया दंडवता गुरु राया चरणी मस्तक ठेविले अबला स्तुतीला द्यावे मती गुरुराया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेतो हारस वाटितो अनिका घ्या रे होऊ नकारान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता अखिल कोटी ब्रह्मांड एक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाची सेवा करत असताना मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपर है जगद्गुरु तुकोबर आहे आदी करून सकल संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. आपण सुंदर अशा प्रकारची वाटचाल आणि मार्ग दाखवणारा अभंग आहे की जेणेकरून त्या विश्वात्मक अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाची सेवा करत असताना त्याच्या जीवनामध्ये सार्थक आणि ध्येय निश्चिती प्राप्ती झाल्यानंतर या मानव जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याची यथोचित त्या मार्गाची ओळख व्हावी ते सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मी या भूतलावरती देवाने मला पाठवलं आणि मी आलो आणि आल्यानंतर असं सांगतोय की मी जो रस चाखलाय, जो आनंद घेतलाय, जो आनंद उपभोगलाय तोच आनंद तुमच्या पुढे सांगतोय की जेणेकरून तुम्ही सुद्धा आता रानभरी होऊ नका. अभंगाचं पहिलं चरण त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची सेवा करत असताना त्या ब्रह्मांड नायकाचे समचरण धारण करून तोच एक असा सुंदर अशा प्रकारचा दाता आहे, दानशूर आहे. अभंगाचं दुसरं चरण तो इतका व्यापक आहे, इतका व्यापक आहे की जेणेकरून त्याचं वर्णन जर करत असताना आपल्या मनात आलेला कोणताही संकल्प, कोणतीही इच्छा, कोणताही अशा प्रकारचं आपल्या आलेली कल्पना तो मात्र जाणून घेऊन त्याची पूर्तता सुंदर अशा प्रकारचे करत असतो. अभंगाचं तिसरं चरण आणि हेच सांगण्याकरता आम्ही इथपर्यंत आलो की जेणेकरून मला हे निरोप सांगण्याकरता पाठवलं. कोणता निरोप सांगायचा आहे, काय करायचंय त्याचं सुंदरसं दिग्दर्शन अभंगाचं चौथं चरण करून जाते. आपल्या सर्वांना हे सर्व लक्षात आलं, ज्ञात झालं, याची सर्व मला शहानिशा झाली. आता तुम्ही घरी गेलात आणि मस्त गोदडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात तरी चालेल. अभंगाचं बोला की अभंगाच्या पवित्र शृंखलेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेले अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाच्या चरणारविंदी एकदा नतमस्तक होतो. जीव म्हणून माय माऊलीच्या गर्भामध्ये प्रस्थापित होत असताना पहिल्या ठोक्यापासून तर आताच्या ठोक्यापर्यंत ज्यांनी सांभाळलंय
ज्याची सेवा करण्याकरता सौभाग्य या ठिकाणी प्राप्त होते. दैदिप्यमान अशा प्रकारचं हृदयस्थ वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे, प्रशस्त वातावरण आहे. फक्त एकच आट आहे, या ठिकाणी आल्यानंतर या चार भीतीच्या आत जे काय होतंय तेवढंच आपल्या डोक्यात असावं, अन्यथा आपण बेचैन झाल्याशिवाय राहणार नाही. इथं आल्यानंतर असं एक स्टेज होते की या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या पृथ्वी तलावामध्ये आणि या मृत्यू लोकामध्ये असं एकही स्टेज नाही की ते माणसाला बेचैनीपासून चैनीपर्यंत नेईल. असं एकही व्यासपीठ नाही की जे माणसाला चिंतेपासून निश्चिंतपर्यंत नेईल. असं एकही व्यासपीठ, एकही स्टेज आणि एकही अशा प्रकारचं एक उभा राहण्याचं ठिकाण नाहीये की माणसाला भीतीपासून निर्भय बनवेल. पण पुढचं वाक्य ऐका, असं एकमेव ठिकाण आहे की जे माणसाला बेचैनीपासून चैनीपर्यंत आणून ठेवते, ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा. आणि ऐका ना, असं एक व्यासपीठ आहे की जेणेकरून विश्वामध्ये माणसाला चिंतेपासून निश्चिंतेपर्यंत प्रवास करण्याचं सांगण्याचं एकमेव वाङ्मय संत वाङ्मयामध्ये बघायला भेटतंय. आणि असं एकमेव जागा आहे की या संकीर्तनामध्ये बसल्यानंतर माणूस भीतीपासून दूर जाऊन निर्भय बनतो. एवढं सुंदर अशा प्रकारचं व्यासपीठ जर इथं असताना आपल्याला चिंता करायची गरजच काय? विठ्ठल विठ्ठल अभंग सुंदर आहे, 4 चरणाचा आहे. एका एका पदाचं चिंतन आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये करायचं आहे. मायबाप, आपल्या सर्वांचं दर्शन जन्माला आल्यापासून आतापर्यंत कदाचित मलाही घडलं नसेल, पण माझं सौभाग्य इतकं सुंदर आहे, इतकं पवित्र आहे की जेणेकरून तरी माझ्या दैवा पार नाही, हे मी माझं सांगतोय, तुमचं मला माहित नाहीये. पण ऐका, आतापर्यंत कधी भगवंताची सेवा करत असताना या ठिकाणी मला उपलब्धी झाली नाही. पुढे होईल न होईल मला माहिती नाहीये, पण भगवान राव, मी मला बोलतोय, भगवान राव, आता ज्या संधीचा उपभोग तू घेतोय, कमीत कमी त्या संधीचं आता सोनं केल्याशिवाय राहू नको. काय सोनं? की जेणेकरून तू ज्या अंडरग्राऊंड रस चाकतोय तोच रस संत चाकतायत, की ज्या रसामध्ये आम्हाला सुद्धा हे सांगण्याकरता मी इथपर्यंत आलोय, की जेणेकरून संत म्हणतायत मी सुद्धा आलोय. आणि ऐका ना, आल्यानंतर समाधानकारक वातावरण आहे, थोडंसं प्रसन्न वातावरण आहे. अत्यंत माय माऊली ज्ञानोबरायांचे महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माय माऊलींची सेवा करत असताना या उभयता लेकरांकडे आणि साधकांकडे बघितलं की हृदयामध्ये अत्यंत अशा प्रेमाचा पाझर आणि जिव्हाळ्याचा वलय तयार होतंय. त्यांना बघितलं की कुठेतरी असं वाटतंय, देवा, यांच्या तर मार्गामध्ये सुख नसावं पुढं, आम्ही दुसरा तर मार्गच चॉईस केला नाही. नाही का, तसं काही नाहीये, त्यांचाही योग्य मार्ग आहे. इतका प्रसंग अजून किती सुंदर वाटतंय बघा. तुम्हाला माहित नसेल इथं आल्यानंतर हे सगळं किती सुंदर दिसतंय मते बाबा, पण मला एवढं सुंदर दिसतं इथं की पाठीमाग बजरंग बली आहे, त्यांच्या दरबारात आपण आहोत. आणि ज्यांच्या उत्सवा प्रित्यर्थ हा गेल्या 3 तपपूर्ती होऊन 4थ्या तपाच्या प्रारंभीचं वर्ष आहे. 37 वर्ष आपल्या या कार्यक्रमाला 2 दिवसात पूर्णत्वास जाणार आहे. आणि एवढा मोठा कार्यक्रम आपण एवढ्या दिवसापासून आतापर्यंत, जेणेकरून आमची ही तरुण मंडळी दिसते ना, आमचं वय सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाही. आमच्या जन्मापासून, जन्माच्या अगोदरपासून हा कार्यक्रमाचं काय रूप असेल, काय सुंदर ते वातावरण असेल, त्यावेळेस का एवढं प्रसन्न आणि प्रशस्त असेल का? नाही. काही माणसं आज आपल्यात हयात नसतील, ज्यांनी हे छोटंसं रोपटं त्याही वेळेस लावण्याकरता सहकार्य केलं असेल. पण ऐका ना, त्यांच्या समवेत असणारे काही मंडळी आपल्या या ठिकाणी सुद्धा आज उपस्थित आहे. त्यांनी हे बघितलं की त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण होते, त्यांच्या हृदयाला एक वेगळंच उत्साह निर्माण होतो. समाजाकडे आणि गावाकडे आणि या वारकरी मंडळीकडे बघितलं की डोळ्यातून 2-2 धारा लागाव्या, की आपलं रोप कुठंतरी भविष्यामध्ये गावाला, पंचक्रोशीला, तालुक्याला, आपल्या कुळाला, आपल्या वंश परंपरेला आपण एक चांगला मार्ग दाखवलाय, याचं एक खूप मोठी पोचपावती दिल्याचं हे सगळं काही. मला पहिलं हे क्लिअर करू द्या, माझं बोलणं आतापर्यंतचं हे तुमच्या चांगलं लक्षात येतंय? माझे शब्द तुम्हाला ऐकायला येतात का? खाली बसून सांगू जर सक? बर, पाठीमागं बसलेले मंडळी वटेवर, हा तुम्हीच क्लिअर ऐकायला येतं दादा? हा, तुम्ही तिकून असा हात केला की इकून रेल्वे थांबत जाईल.
काही अडचण नाही आहे. प्रत्येकाचं मन असं शांत झालंय माझ्या माऊली ज्ञानोबरायाच्या ओवीप्रमाणे, की माणसाचं मन एकदा स्थिरावलं ना कोणतीही गोष्ट करण्याकरता, तर त्याला सुखाची प्राप्ती होते. कोणती माहिती का, मला पटकन अभंगामध्ये यायचंय, पण ऐका. आज कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे. अत्यंत गोड प्रसंग आहे. किती दिवसाचा हा सुंदर परमार्थ ज्यांच्याद्वारे हे सगळं उपलब्ध झालंय. समोर असलेले आदरणीय वंदनीय श्री चौधरी बाबा असतील, रामराव बाबा असतील, आदरणीय पूजनीय सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ बालवारकरी, बाबापासून तर इकडं चोपदारापर्यंत, विनेकरी बाबापर्यंत. बाबा तुम्ही काही नाराज नाही माझ्यावर? नाही नाही. आणि तिकडचे विनेकरी बाबा. काही गावामध्ये दादा महाराजांनी विना हातात घेतला पंचपदी चालू करायला, द्या ठेवून तुम्ही. पण नाही, ही सेवाधारी मंडळी आजही उभा आहे. काय ताकद आहे त्याच्यात पहा तुम्ही. हेच तर खरं सप्ताहाचं एक तप आहे, एक वेगळं तपश्चर्या आहे, वेगळी साधना आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. या तुम्ही मंडळींनी ही जतन करताय, हे पुढं वारकरी संप्रदायाकरता खूप मोठं स्वीकारण्याचं आदर्शभूत तत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. याच्या थोडं पुढचं एक वाक्य बोलतो. आता संप्रदायामध्ये पहिल्याने सकाळी सकाळी काकडा, नंतर विष्णू सहस्त्रनाम, नंतर सुंदर अशा प्रकारचा गीतापाठ, नंतर माय माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानदेवीचं सुंदर अशा प्रकारचं पारायण. ते झालं की गाथा भजन, गाथा भजन झालं की भोजन, भोजन झालं की विश्रांती, नंतर लगेच रामायण, भावार्थ रामायण, नंतर प्रवचन, नंतर हरिपाठ, नंतर भोजन, नंतर संकीर्तन, नंतर हरिजागर, नंतर परत विश्रांती. हे सगळं वलय राहायचं. आता बदल होत चालला. तो बदल अपेक्षित नाहीये. संप्रदायाचा विचार करत असताना प्रवचन तर म्हणी कट, गाथा भजन म्हणी कट. बर, विने पहारा मला इथं सांगायचं होतं, हे तर ठेवा. आणि इथं दिसतंय मला 2-2 विनेकरी बाबा. वा, आनंद वाटला. तुमचे सर्वांचे चेहरे मुख कमल खूप प्रसन्न आहे. मी म्हणतोय म्हणून प्रसन्न राहू नका हो. आपल्याला या जीवनात आल्यानंतर एक क्षण असा प्राप्त झाला पाहिजे की त्या क्षणापासून एक वैचारिक क्रांती अशी अंतःकरणामध्ये असं एक आत्मज्ञानाचं बिंब प्रगटलं पाहिजे की त्या क्षणापासून आपल्या चेहऱ्यावरती कधीही नाराजी येता कामा. बोलणं कळतंय का माझं? का इंग्लिशमध्ये सांगू? आज प्रकार असा झालाय दादाश्री, कोणत्याही माणसाला विचारा कसं चाललंय, त्याचं दिसतंय आपल्याला सगळं मस्त, पण आतून असा नुसता पोळतोय, नुसता भासतोय, नुसता जळ 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 जळ. तात्या काय होतंय? तात्या म्हणतो लय मस्त आहे. अरे नाही रे, शब्द तुझे कदाचित आम्हाला फसू शकतात, पण तुझा चेहरा आम्हाला फसू शकणार. कळतंय ना बोलणं? चेहरा, कृती. मग आपल्याला तिथं अंडरलाईन करायला लागते एका वाक्याला, मिया रोते क्यू बोले मेरे सूरत ही. पाठ आहे तुमच्या सगळं. असं जर कीर्तन करत राहिलं तुम्ही, अर्धी उत्तर देत राहिलात ना, रिकाम्या जागा भरल्या ना, तर आपल्याला खूप मस्त कीर्तन केल्या जाईल. फक्त मी सांगत होतो आता, तरी अवधान ऐकले दिजे. काय होईल महाराज? मग सर्व सुखासी पात्र होईजे. अर्धी ओवी कामाची आपल्या, आणि ते तुम्ही करताय. इथं आल्यानंतर एक तर मन असं एवढं शांत बसत नाही. ए मन बडा, हिंदी समजते है ना? ए मन बडा चंचल है, कैसे मैं तेरा भजन करूं. पण वा, आपली परिपक्व अवस्था झाली. सप्ताहाची सुद्धा 36 वर्ष पूर्ण होऊन 37वं लागलं. सप्ताह चालू होऊन सुद्धा आज 6वा दिवस आलाय. त्यामुळं आपल्या अंतःकरणाची कोणतंही काही पेरणी करायची असली की जमीन ही काँग्रेस सहित असावी. थोडी 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 पोरजी राहू द्या ना.
नाही. काढोनिया तन शेती करावी जतन. तसंच हे सगळं मी बोललो तुम्हाला आधी. फक्त 4 भीतीच्या आत काय होते तेवढं बघा, आणि या भीतीच्या आत आता घालायचं काय आणि काढायचं काय तेवढं बघा. विठाला विठाला विनय करी दादा, ते विनय करी दादा, सर्व माझे बाल वारकरी श्री हरिभक्तपरायण आदरणीय माझ्यावरती अत्यंत कनिष्ठ बंधुवत प्रेम करणारे आणि खूप गोड व्यक्तिमत्व आमचे श्री सुंदरजी बाबा, आदरणीय माझे जिवलग मित्र, आपल्या भागाचंच नव्हे तर एक महाराष्ट्राचं वैभव वारकरी भूषण श्री आदरणीय गणेश बाबा आणि मते बाबा. बाबा जर त्रास झाला तर बिंदास खाली बसा, असं काय. आणि प्रमाण तर काय आज मला टेन्शन नाही राहणार मला वाटतं. तुम्हाला माईक देऊ माझा? आमचे बालवारकरी सुंदरचं सिस्टम आहे दादाश्री आपलं. म्हणजे सुंदर म्हणजे कसं, याच्यात ऑपरेटिंग करणं एवढी सोपी गोष्ट